यानंतर परत एक मोठी घडामोड पाहूयात। उद्धव ठाकरे यांनी आणखी एका मंत्र्याचा लवकरच राजीनामा होणार असा दावा केलेला आहे। त्यानंतर आता कोणत्या मंत्र्याचा राजीनामा होणार, नेमकं उद्धव ठाकरे यांचा रोख नेमका कुणाकडे, या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे, आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत। हे फार विचित्र वातावरण आहे। ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? गुंड सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत, आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जातंय ते कोण आहेत? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे, रिक्षावालाचा भाऊ। आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय। अप्रत्यक्षपणे शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। ड्रग्स प्रकरणातल्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर हा निशाणा साधल्याचं दिसतंय। आणखी एका मंत्र्याचा लवकरच राजीनामा होणार असं आता उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात शिंदेंवर जे ड्रग्स प्रकरणातून जे आरोप केले जात आहेत त्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार। मुख्यमंत्री त्या नेत्याला पांघरून घालताय असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतायत। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते आणि तोच मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। आणखी एका मंत्र्याचा लवकरच राजीनामा होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलं आहे। शिवसेना उभाठा पक्षामध्ये पक्षप्रवेश सोहळा सुरू होता आणि त्यावेळेला कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी हा मोठा दावा केला। आणखीन एका मंत्र्याचा लवकरच राजीनामा होणार आणि त्यांचा रोख हा शिंदेंकडे असल्याचं दिसतंय, कारण ड्रग्स प्रकरणावरून त्यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत त्याच आरोपाचा मुद्दा धरून त्यांनी हा दावा केल्याचं दिसतंय। आता याबाबत सत्ताधाऱ्यांकडून काही उत्तर येतं का तेही पाहावं लागेल। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं इथं दिसतंय आणि मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आता त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येतं ते पाहावं लागेल। यानंतर पुढची बातमी पाहूया। मंत्री माणिकराव